नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडने आज पुण्यातील सीआयडी समोर आत्मस्मरण केलं आहे। वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी गेल्या काही दिवसापासून होती। या प्रकरणामुळे बीडमध्ये वातावरण पेटलं होतं। अशातच आता वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेल्यानंतर संतोष देशमुखांच्या मुलाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे। आमची मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। आरोपी जर स्वतः सरेंडर करत असेल तर पोलीस यंत्रणा काय करत आहे? माझ्या वडिलांची ज्यांनी क्रूर हत्या केली आहे त्यांना देखील लवकरात लवकर अटक करा, एवढीच माझी अपेक्षा आहे, असं संतोष देशमुखांच्या मुलांनी म्हटलं आहे। माझ्या वडिलांच्या हत्येत जे आरोपी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे। पोलिसांची प्रक्रिया लवकरात लवकर व्हावी। 22 दिवस झाले तरी आरोपी पकडला जात नाही, मग आम्हाला न्याय कधी मिळणार, असा सवाल देखील संतोष देशमुख यांच्या मुलांनी विचारला आहे। दरम्यान केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाल्यामुळे मला अटकपूर्वीचा अधिकार असताना मी सीआयडी पोलीस ऑफिसर पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होतो, असं संतोष देशमुख यांना ज्यांनी मारहाण केली असेल त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि त्यांना फाशी द्या, अशी राजकीय द्वेषपोटी माझं नाव त्यांच्या नावाशी जोडलं जातंय। तरी पोलीस तपासात मी तर दोषी आढळलो तर त्या न्यायदेवाने मला ही शिक्षा द्यावी, मी भोगायला तयार आहे, असंही वाल्मिक कराड यांनी म्हणाले। तर मित्रांनो, याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।